आज 23 जूनला ना आमच्या गावातनं पालखी जाणार होती पंढरपूरला. पायदिंडी सोहळा होता. त्यामुळं का नाही सगळं पब्लिक असं झालेलं इकडं गोळा. ते पण कुठं गडगनाथ महाराजांच्या मंदिरापाशी घोडं ते नव्हतं. आपलं वारकरी पण बाहेर बाहेरच्या गावातनं आलेलं, त्यामुळे एकत्र झालेले सगळे आणि पब्लिक पण ढीग झालेलं आणि त्यात डिपार्टमेंट असणारच हो. एवढं पब्लिक आहे म्हणलं डिपार्टमेंट. एवढं वारकऱ्याने एवढं पब्लिक असायचं कारण म्हणजे आपल्या पालखीला दुसरा मान असतो पंढरपूर. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आमचे वारकरी या पायदिंडी सोहळ्यात रंगलेले असतात. एवढंच नाही तर या वारकऱ्यांसाठी आणि या माऊलींसाठी जेवणाची पण सोय केली आणि त्यात पालखीचं असलं सुंदर पण बघून आणि आपल्या विठू माऊलींचे दर्शन घेऊन असलं बरं वाटलं ना, काय बोलूच. आपल्याला कसं डीजेचा नाद असतो तसं ह्यांना पण या माऊलींना आणि वारकऱ्यांना असला नाद असतो ना या पालखीचा. हा डान्स आहे ना पायदिंडी सोहळ्यातल्या पालखीचा डान्स आहे आणि हा डान्स करायला एक वेगळाच नाद लागतो, तो पण विठू माऊलींचा. आपल्या विठू माऊलींचं दर्शन घेतलं आणि पावसाची पण सुरुवात झालेली थोडी थोडी आणि इकडे आतिषबाजी पण चालू. गावकऱ्यांनी नियोजनच मोठं केलेलं त्यामुळे विषय होणारच ना. प्रणव म्हणला पालखी घेणार आहे तेवढा व्हिडिओ काढ, मग काढतो की त्याला म्हटलं कुठं निघालायस फोन, माझा बी काढ, मग माझा बी घेतला. आम्ही दोघं पण पालखीला खांदा लावणार होतो, त्याचा काय विषय नाही. जर व्लॉग आवडला असला जाता जाता कमेंट मध्ये माऊली लिहून ह्याच्यावर सिनेमॅटिक व्हिडिओ टाकतो, ते बी बघायला विसरू नका आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून जावा.